अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूयात अळूवडीला। इथे मी मिरची, लसूण, अद्रक, जिरे, मीठ घेतलं आहे। हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। एक वाटी बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये हळद, ओवा आणि बारीक केलेलं वाटण मिक्स करून घ्यायचं। हे पीठ अळूच्या पानाला लावता येईल असं मळायचं। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। अळूचे पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। पानाच्या दोन्ही बाजू आपण नीट चांगल्या धुयात। आता इथे पानाला लावूयात पीठ। पीठ हे पानाला सगळ्या बाजूने चांगलं लावून घ्यायचं। पानाला जास्त जाडसरही लीप नाही द्यायचा पिठाचा, नंतर आपली वडी मध्ये कच्चीच राहते त्यामुळे। अशा प्रकारे आपण वडी तयार करून घ्यायची।
अशा प्रकारे मी सगळ्या पानाच्या वड्या करून घेतल्या आहेत. आता कढईमध्ये 1 तांब्या पाणी टाकूयात. दोन मिनिट पाणी गरम होऊ द्यायचं. नंतर त्यावरती चाळण ठेवूयात. आणि अशा पद्धतीने वड्या ठेवायच्या. पंधरा मिनिट आपली अळूवडी उकडू द्यायची. 15 मिनिटांनंतर आपण पाहूयात आपली अळूवडी शिजली की नाही. चाकूला पीठ नाही लागलं म्हणजे आपली अळूवडी तयार आहे. गार झालं की अळूवडी एका डिशमध्ये काढून घ्यायची. आता त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे. इथे मी सिंगल पानाची अळूवडी केली आहे. काही जण डबल पानाची, टिबल पानाची अळूवडी करतात, पण ती वडी मध्ये कच्चीच राहते. सिंगल पानाची अळूवडी ही खुसखुशीत होते. आता मंद आचेवर आपण या अळूच्या वड्या तळून घेऊयात. सिंगल पानाची अळूवडी केली की खायला खुसखुशीत होते. आणि ती दुसरी टिबल डबल पानाची अळूवडी केली तर ती नीट शिजतही नाही आणि ती पिठळ अशी लागते. मंद आचेवरती अळूवडी मस्त खुसखुशीत तळते. आपण पाहू शकता आपली अळूवडी तेलामध्ये कशी नाचत आहे ती. आपली अळूवडी इथे मस्त प्रकारे तळलेली आहे. आपण पाहू शकता. तयार आहे आपली गरमागरम अशी अळूवडी. तुम्ही पण तुमच्या घरी अशी अळूवडी नक्की ट्राय करा. आणि या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमची अळूवडी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.